हॅलो एव्हरीवन, कशा आहात सगळे? आणि आम्ही जात आहोत धर्मस्थळला देवाच्या दर्शनासाठी. सो आता आम्ही बसची वाट बघतोय. माहीत नाही आमची बस कधी येणार आहे. खूप वेळ झाला आम्ही वाट बघतोय. सो बस लेट आहे, बघू आता कधी येते. आणि इथे आमची वाट बघणं सुरू आहे, बघू आमची बस कधी येते. सो फायनली आम्हाला बस भेटली आहे आणि बसमधून आम्ही हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. एक स्वामींची रॅली चालू आहे. त्यांचं नाव तर माझ्या लक्षात येत नाही आहे, पण खूप मोठी रॅली चालू आहे. स्वामी काहीतरी XYZ त्यांची इथे रॅली चालू आहे. सो खूप लोक जमलेली आहेत. आता फायनली आम्हाला आमची ट्रेनसुद्धा भेटलेली आहे आणि आता ट्रेनचा प्रवास सुरू झालेला आहे. सो फुल नाईट ट्रेनने प्रवास करायचा आहे. बघू आता कसं आणि काय होतं आहे. आणि आपल्या गोव्याला जाताना ही नदी लागते. किती छान आहे ना, म्हणजे किती मस्त वाटतं आहे, खूप भारी. आणि फायनली आम्ही पोचलो धर्मस्थळला. खरंच खूप छान आणि इथे येऊन खरंच खूप प्रसन्न वाटतं. तुम्ही पण एकदा नक्की विजिट करा. खरंच खूप छान प्लेस आहे हा. त्यानंतर आमचं दर्शन वगैरे झालं आणि आम्ही गेलो फिरायला. तिथे कॅमेरा अलाउड नसल्यामुळे मी व्हिडिओ नाही करू शकले. त्यानंतर आम्ही चाललो आहे विमान बघायला. इथे असं विमान आहे, तेही बघितलं. खूप लोकंसुद्धा आली होती बघण्यासाठी. तिथे थोडा व्हिडिओ केला. त्यानंतर आम्ही जातो आहे बाहुबली बघायला. खूप पायऱ्या आहेत, खूप वरती जायचं आहे चढून आणि आजूबाजूला फुल जंगल आहे आणि छान वाटतं आहे. पण बघू, कोणतरी बोललं की वरती बाहुबली आहे. कसं आहे काय माहिती नाही, खूप वरती चढून जावं लागतं. सो एन्जॉय. दमही खूप लागतो आहे वरती चढून जायला. आणि फायनली पोचलो आम्ही. पण खरंच खूप भारी वाटतं आहे. इकडे डोंगर वगैरे दिसत आहेत आणि मी डोंगरामधून झूम करून व्हिडिओ बनवते. तिकडे ना धबधबा वगैरे दिसतो आहे. खरंच खूप खूप भारी वाटतं आहे. आणि म्हणजे इकडचं वातावरणच खूप भारी आहे. बघू शकता तुम्ही किती मस्त वाटतं आहे सगळं. सगळीकडे असं हिरवं हिरवं पूर्ण जंगल आहे. आणि हा आहे आपला बाहुबली. वाव, मी पहिल्यांदाच बघते हे सगळं. इकडे हत्ती आहेत ह्या साईडला आणि दोन्ही साईडला हत्ती आहेत आणि मध्ये बाहुबली आहे. गार्डनसुद्धा आहे. त्यानंतर आम्ही थोडं गार्डनमध्ये फिरायला गेलो. गार्डन एवढं मस्त होतं ना, आणि इथे एवढे मस्त मस्त मासे होते, खूप भारी. त्यांना बघून खरंच खूप मस्त वाटलं. म्हणजे इकडे एवढे मोठे मोठे मासे होते. मला हा कदाचित डॉल्फिन वाटतो आहे, माहीत नाही काय, पण खरंच खूप मस्त वाटलं. एवढे मस्त मस्त मासे. वाव, खरंच खूप छान आहे. तुम्हाला मासे बघून कसे वाटले नक्की सांगा. पुढे तर एवढे कलरफुल फिश होते ना, वाव मस्तच. म्हणजे मी फर्स्ट टाईम एवढे कलरफुल फिश बघितले होते. वाव किती मस्त. आणि समोरच शंकराची मूर्ती होती. किती मस्त गार्डन आहे आणि एवढे छान छान फिश. आजूबाजूला प्लेस पण खूप भारी आहे आणि खरंच खूप छान वाटते. हर प्रकारचे मासे आहेत इथे, एक नंबर. वा, बघू शकता तुम्ही प्रत्येक कलरचे आणि खूप भारी आहेत. खरंच खूप छान वाटलं. सोबत ही शंकराची मूर्ती, एक नंबर. त्यानंतर गार्डनमध्येच एक फिश टँक होतं, त्यामध्ये सुद्धा हर प्रकारचे फिश होते. वाव, किती मस्त आहेत ना. म्हणजे हर प्रकारचे फिश आहेत इथे, जे आपण कधी पाहिले पण नसतील. एवढे हर प्रकारचे आहेत. त्यांची नावंसुद्धा नाही माहिती आणि ते सगळं कन्नडमध्ये लिहिलं होतं, त्याच्यामुळे काही समजतसुद्धा नव्हतं. पण खरंच खूप म्हणजे खूप भारी वाटतं यार हे सगळं बघून.
खरंच खूप छान आहेत. अरे बापरे, हा मासा कोणता हे मला पण नाही समजलं. आधी तर वाटलं मगरच आहे, कारण ह्याला मगरीसारखे छोटे छोटे दातसुद्धा होते. माहीत नाही हा कोणता मासा आहे. तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. पण माहिती नाही कोणता मासा या, मी तर फर्स्ट टाईम बघितला. खरंच खूप छान वाटतं यार. वाव, हा सगळ्यात क्यूट मासा आहे, एकदम कलरफुल. माहीत नाही कोणता आहे, पण किती किती भारी वाटतं ह्याला बघून. खरंच खूप छान आहे. तुम्हाला हे सगळं बघून कसं वाटलं नक्की सांगा. आणि खरंच जेवढे सगळं फिश वगैरे बघून छान वाटते ना, तेवढंच ह्या देवाचं दर्शन करून पण छान वाटतंय. कारण खूप छान प्लेस आहे हा धर्मस्थळ, जिथे शंकराचा देव आहे. पण हे माशांना बघून ना खरंच खूप भारी वाटलं. सो इथे थोडेसे व्हिडिओ करून मस्त असं मी बाहेर जाऊन मंदिराचं सुद्धा थोडंसं शूट केलं. पण मंदिराकडे मोबाईल अलाउड नसल्यामुळे ना मी लांबूनच शूट केलं. तर आमचा धर्मस्थळ व्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. सो भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय, टेक केअर.